तर हा बनवलाय मी चीज केक आणि हा कट केल्यानंतर मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. बघा काय मस्त बनलेला हा केक. तर हा केक आमच्या इथं प्रत्येक बर्थडेला बनला जातो. मग तुम्ही तर एकदा तरी ट्राय केला पाहिजे आणि नक्की ट्राय करा. खरंच खूप अप्रतिम हा केक बनतो. आणि तुम्हाला दाखवते कसला क्रीमी झालेला आहे हा. खूप मस्त झालाय. खूप म्हणजे खूपच मस्त झालाय. मस्तच नावाखाली जास्त खाऊ नको बस कर. तर हा केक एकदा तरी ट्राय केला पाहिजे. नक्की नक्की हा केक ट्राय करा आणि खरंच नाही आवडला ना तर मग कमेंट मध्ये सांगा मला. खरंच तुम्हाला खूप आवडेल. खूप 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 छान झालेला. तर नक्की रेसिपी पहा आणि बर्थडेला बनवा कोणाच्या तरी. आमच्या घरात आहोंचा बर्थडे असला तर त्यांचा स्पेशली केक तो म्हणजे असतो चीज केक. आणि आज मी परत तो बनवलेला आहे आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर याची अजून एकदा रेसिपी शेअर करावी. आणि खूप लोकांना म्हणजे याची रेसिपी नाही गेली किंवा पोचली नसेल तर त्यांच्यासाठी आहे ही. तर इथं मी बिस्कॉफचं बिस्किट आहे ना ते क्रश करून घेतलं होतं. त्यात मेल्टेड बटर टाकलं. बटर किंवा तूप घालू शकता. आणि नंतर ज्यात केक आपल्याला बेक करायचा ना त्यात तो सेट करून ठेवायचा. म्हणजे छान असं सगळीकडं बिस्किटांचा चुरा लावून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचं 10 ते 15 मिनिटासाठी. आता जोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवले ना तोपर्यंत इकडं मी क्रीम चीज असं फेटून घेतलं. तर हे एकदम फ्रेश क्रीम चीज होतं. जास्त असं थंड होतं त्यामुळं ते बाउलला इकडं तिकडं लागलं. नंतर याच्यामध्ये मी घातलेली आहे पिठी साखर 2 चमचे. त्याचबरोबर मिल्कमेड कंडेन्स मिल्क घातले. हे कॉर्नफ्लावर आहे 2 चमचे कॉर्नफ्लावर. अर्धा कप मी व्हिपिंग क्रीम घातली आहे. तुम्ही फ्रेश क्रीम पण घालू शकता. याला परत छान असं आपल्याला मिक्स करायचे. ओव्हर मिक्स नाही करायचं नाहीतर हे बॅटर असं फाटतं पनीरसारखं. मग ते जर फाटलं ना तर ते चीज केक आपला छान तयार होत नाही. आता याच्यात व्हॅनिला इसेन्स विसरला होता तर तोही घातलेला आहे मी. परत याला छान असं फिरवून घ्यायचं. जसं की मी अगोदर सांगितलं फक्त मिक्स करायचं, जास्त ओव्हर मिक्स नाही करायचं. आता बघा हे स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं. आता जो आपण बिस्किटांचा लेअर बनवला होता ना हा पण थंड झालेला आहे फ्रीजमध्ये छान. थोडंसं बटर कमी पडलं होतं त्याला. पण हा केक काय मी डिमोल्ड करताना काही प्रॉब्लेम आलेला नाही. तुम्ही बटर थोडंसं एक्स्ट्रा ॲड करू शकता याच्यामध्ये म्हणजे बिस्किटांमध्ये. आणि नंतर जे आपण बॅटर बनवलं होतं तर ते बिस्किटांच्या चुऱ्याच्या वरती असं घालायचं. आणि नंतर काय करायचं की हा केक आहे ना आपल्याला शिजवायला ठेवायच्या अगोदर एक कुठलंही म्हणजे ज्यात आपण बेक करणार आहोत तर त्याच्या खाली अजून एक भांडं ठेवायचं पाण्याने भरलेलं. ते म्हणजे गरम पाणी. आणि गरम पाण्यात असा केक टीन ठेवून याला बेक करायचं. मी मायक्रोवेव्हला बेक केले. तुम्ही गॅसवरती करा किंवा अवनला करा कुठंही करा. फक्त पाणी गरम करायला ठेवा. आणि नंतर मग हा बघा शिजल्यानंतर केक असा दिसतो आणि थंड झाल्यानंतर असा दिसतो. तर शिजल्यानंतर तो असा वरतीपर्यंत फुगलेला असतो पण थंड झाल्यानंतर तो असा खाली थोडासा बसतो. आणि छान असा हा केक तयार झालेला आहे आपला. आता याच्यावरती मी 4 फ्लेवर घातलेले. तर मी एकदा 3 चॉकलेट मेल्ट करायसाठी ठेवल्या होत्या मायक्रोवेव्हला आणि ते जास्त ओव्हर म्हणजे झाल्या त्याच्यामुळं ही चॉकलेट अशा प्रकारे म्हणजे एकदम घट्टसर झालेली आहे. त्याला इग्नोर करा कारण ती छान लागत होती फक्त जास्त ओव्हर मेल्ट झाली. आणि नंतर फ्रेश स्ट्रॉबेरीचा मी अशा प्रकारे जॅम म्हणा किंवा सिरप म्हणा हे तयार केलं आणि केक सजवला. तर हा केक आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की याची रेसिपी पहा. मी याच्या अगोदर पण खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर आणि